नमस्ते, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटनचा गावरान पद्धतीचा रस्सा, मस्त तिखट आणि झणझणीत। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, लाल तिखट, हळद, काळं तिखट, आलं लसूण कोथिंबीर, स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो मटण घेतलं मी, मीठ, तेल, उभा चिरलेला कांदा, खोबरं आणि थोडंसं जिरे घेतले, थोडेसे धने, विलायची, लवंगा, 2-4 दाणे मिरे, डाळबं घेतलं आहे, थोडंसं तमालपत्र, वाळलेली लाल मिरची आणि दालचिनी। ही मस्त आपण थोड्या वेळाने भाजून घेणार आहोत तेलामध्ये। प्रथम आपण काय करू, मटणाला मॅरिनेट करूया मटणाला। त्यासाठी आपण 1 चमचा हळद टाकूया, मीठ टाकूया जेणेकरून मटणामध्ये मिठाची चव छान पद्धतीने उतरेल। आणि आपण आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण मी पहिलेच करून ठेवलं आहे, ते टाकूया। मस्तपैकी आपण ते आता मिक्स करूया। त्यानंतर आपण 5 मिनिट असं मॅरिनेट करून ठेवूया। हे अगोदर करून ठेवलं आपण अर्धा तास तरी चालतं, त्यामुळे छान मटणामध्ये मुरल्या जातं आलं लसूण कोथिंबीर मीठ। पण आज आपल्याला घाई असल्यामुळे आपण 5 ते 10 मिनिट मॅरिनेट करून ठेवूया। मॅरिनेट होईपर्यंत आपण काय करू, एक तवा घेऊ पातळ असा, जेणेकरून आपला मसाला छान भाजला जाईल। त्याच्यामध्ये तेल ओतू, आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तेल होतं। तेल तापल्यावर आपण छान कांदा परतून घेणार आहोत, त्यामध्ये लालसर असा घेतलेत मी चिरून। हे तरी 2 कांदे घेतलेत मी चिरून, हे जरा मोठे आहेत, पण मध्यम साईजचे घेतले तरी चालेल। अर्धा किलोसाठी 2 कांदे भरपूर होतात। पण कांदा इथे परतायला ठेवू, तोपर्यंत भांडं घेऊ जेणेकरून आपल्याला आता मटण शिजायला टाकायचं आहे। त्यासाठी तेल घेऊ, 2 ते 3 चमचे तेल टाकायचं अंदाजाने। मटण मॅरिनेट झाले होतात बऱ्यापैकी। तिकडे कांदा परततोय तेच आपण मटण शिजायला टाकून देऊया, म्हणजे आपला वेळ वाचेल। तेल तापलेलं आहे, तर चिमूटभर हळद टाकूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल किती तापलं आहे। बऱ्यापैकी तापलं आहे, तर आपण काय करणार, पटकन असं मटणाची भाजी टाकायची आणि झाकून ठेवायची, जेणेकरून जी वाफ आहे ती जाऊ द्यायची नाही आपल्याला, बंद करून ठेवायची। आपण या झाकणावर आपण पाणी ठेवणार आहे, अर्धा ग्लास पाणी, म्हणजे मटण वाफायला सगळ्या बाजूनी मदत होते आणि लवकरात लवकर मटण वाफेल। कांदा चांगला खमंग लाल होऊ द्यायचा आहे, अजून वेळ लागणार आहे त्याला थोडासा। एक 2 मिनिट आपण भाजी उघडून बघूया, किती वाफ धरायला सुरू झाले। पाणी पण जरा बऱ्यापैकी छान गरम झाले। पण बारीक गॅसवर ठेवायचं, कारण ते सुकायला लागलं, ते बारीक गॅसवर छानपैकी वाफेल आपलं मटण। ह्या गॅसवर आपण कांदा आणि खोबरं परतून घेऊया। बघा आता गुलाबी झाला बऱ्यापैकी, पण एक 5 मिनिट छानसा गुलाबी होऊ देऊ आपण, त्याला लालसर होईल, म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येईल आणि ते पण छान सुटेल। बघा आता गुलाबी रंग यायला लागला छानपैकी, लालसर झाला आहे। पण यामध्ये एखादा टमॅटो पण टाकूया, मध्यम साईजचा टमॅटो घेऊ, बारीक चिरून घेऊ आपण।
तो पण आपण तेलामध्ये परतू, म्हणजे रस्सा छान लाल कलरचा होईल. कांदा परतून घालायचा चांगला. जास्त वेळेवर आपण अजून थोडं तेल घेऊया. खोबरं चिरलेलं काप आहे ते छान परतून घेऊया लाल होईपर्यंत. कांद्याची अर्धी वाटी खोबरं घ्यायचं बस. बारीक गॅसवर खोबरं परतू, म्हणजे आपलं करपणार नाही खोबरं आणि गुलाबी गुलाबी होऊन जाईल छानपैकी. परंतु भाजीमध्ये जे आपल्याला पाणी आपण थोडं थोडं करून ओतून घेऊया. थोडं थोडं करत सारखं पाणी टाकत राहायचं आणि ओतत राहायचं. परत परतून घेऊया सगळ्या बाजूने. छान कलर येतोय. जसं गॅस बारीक करते. आपण खोबरं काढून घेऊया. खोबऱ्याचा कलर छान आला आहे. तर त्याच तेलामध्ये आपण ना आता जो बारीक केलेला टोमॅटो आहे ना तो परतून घेऊ. मस्त गॅस करते थोडासा टोमॅटो मऊ झाला की आपण याच्यामध्ये हा जो पत्ता मसाला आपण घेतला आहे ना तो परतून घ्यायचा तेलामध्ये. तापलेलं पाणी परत आपण रश्श्यामध्ये टाकून एकदा हलवून घेऊ. परत अजून अर्धा ग्लास पाणी टाकून शिजायला ठेवू. गरम पाणी टाकायचं मटणामध्ये कधी, म्हणजे लवकर शिजायला मदत होते. मटण छान शिजते गरम पाणी टाकलं. त्या बऱ्यापैकी टमॅटो परतला आहे तर हा पण काढून घेऊया आपण. आणि त्याच तव्यावर आपण हा कच्चा मसाला परतणार. परत थोडंसं तेल घ्यायचं आहे, खूप नाही घ्यायचं आता. आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला आपण टाकून परतून घेऊया. या मसाल्यामुळे ना मटणाची चव खूप छान येते, एकदम गावरान पद्धत. गॅस बंद करू. छान परतला आहे. आता आपण मसाला सगळा मसाला आपण एकत्र वाटणार आहोत आता मिक्सरमध्ये. आलं लसूण कोथिंबीर आपण पहिलंच भरपूर वाटले, त्यातलंच वाटण आपण नंतर मसाल्यामध्ये टाकणार आहे. त्यामुळे परत ह्या मसाल्यात आलं लसूण कोथिंबीर घ्यायची गरज नाही आहे. आपण तवा बाजूला करून देऊया थोडा वेळ. मिक्सरमध्ये हे छानपैकी बारीक असं वाटून घेऊया. थोडंसं गरम 5 मिनिट आपण गार होऊ देऊ त्याला. हे पाणी परत टाकून देऊ त्याच्यामध्ये. परत एक अर्धा ग्लास पाणी वरती गरम करायला ठेवून देऊ. मसाला आपण बारीक करून घेऊया पटकन छान. मसाला वाटताना थोडंसं आपण पाणी घालूया, म्हणजे बारीक पेस्ट. मसाला बऱ्यापैकी बारीक झाला. हां छान बारीक झाला आहे. पण आता मसाला परतून घेऊया.
आपण हाच तवा घेऊ परत, त्याच्यामध्ये तेल गरम करू. दोन चमचे तेल टाका अंदाजाप्रमाणे. हा वाटलेला मसाला आपण तेलामध्ये टाकणार आहे. हे तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे काळं तिखट टाकूया. 1 चमचा हळद टाकू, 1 चमचा लाल तिखट टाकू. तेल तापलं आहे, हळद टाकली आहे, गॅस बारीक करू. छोटे 3 चमचे काळं तिखट. हे घरगुती पद्धतीचं काळं तिखट बनवलेलं आहे मी. आणि हे लाल तिखट, बस 1 चमचा भरपूर झालं. जरा मिक्स करून घेऊया. आणि आता हा तो मसाला टाकून देऊ. हा छान सगळ्या बाजूने बारीक गॅसवर परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे. आणि मसाला परतताना आपण नेहमी लक्षात ठेवायचं की थोडंसं मीठ टाकायचंच, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटतं आणि चव पण उतरते. गॅस मोठा करू थोडासा. त्याच्यामध्ये आपण मगाशी जे वाटलेलं आलं लसूण कोथिंबीर आहे त्याचा पण एक गोळा टाकू थोडा, म्हणजे आपल्या भाजीला छान अजून चव येईल. बारीक गॅस करू परत एकदा. सगळ्या बाजूने हलवून घेऊ छान. झालेलं पाणी पण भाजी परत होतो. छानपैकी शिजत आली भाजी. आपण परत थोडा अर्धा ग्लास पाणी होतो. थोडासा मसाला साईडला घेऊन आपण थोडं तेल होते, म्हणजे छान परतलेला आहे मसाला, कारण तेलाशिवाय भाजीला चव येत नाही. अर्धा चमचा तेल, त्याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट आहे ते आपण 2 चमचे टाकू, छोटे छोटे. म्हणजे रंग छान टाकू मसाल्याला. त्याच मसाल्यामध्ये तेलामध्ये आपण छान परत मसाला परतून घेऊया. थोडंसं मसाला मोकळा झाला आहे जरा. मटणाच्या भाजीला चव येण्यासाठी मसाला महत्त्वाचा असतो जास्त. तो आपण कसा परततोय, त्यात किती प्रमाणात तेल टाकतोय. आणि कुठली नॉनव्हेजची भाजी करताना तेल हे थोड्या प्रमाणात जास्त वापरलंच जातं, पण त्याशिवाय त्या भाजीला चव येतच नाही. त्यामुळे मसाला तेलामध्ये छान पद्धतीने परतणं ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे. त्यामुळे मध्ये मध्ये गॅस थोडा मोठा छोटा असा करून परतत राहा, म्हणजे तेल लवकर सुटायला मदत होईल. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की मसाला परतताना चिमूटभर तरी मीठ टाकायचंच, म्हणजे तेल छान सुटतं मसाल्याला. आता बऱ्यापैकी मोकळा होतोय मसाला. गॅस बारीक करू. पाणी तापलं इकडे आपण भाजी टाकून देऊया. आपण तापायला ठेवून देऊ. हळूहळू तेल सुटायला लागले मसाल्याला, तर हलका असा परतून घेत राहायचा सारखा. कलर पण बदलतो मसाल्याचा. पहिला असा पांढरट होता थोडासा, आता काळपट कलर व्हायला लागला, म्हणजे छानपैकी परतून तयार होतोय आता. तोपर्यंत आपण बारीक कोथिंबीर चिरून घेऊया. बाजूला काढून ठेवू.
मस्तच शिजून झाली. आपण बघू आता जरा पाणी ओतून देऊ त्यामध्ये. तुटत नाहीये म्हणजे अजून तिला 15 मिनिट शिजवून द्यावी लागणार आहे. आपण परत झाकण ठेवूया. बारीक गॅसवर शिजून देऊ. मसाल्याला बघा सगळ्या बाजून कसं छान तेल सुटतंय आता. म्हणजे आपला मसाला जवळजवळ परतून झाला आहे. आपण 10 मिनिट भाजी शिजायची वाट बघू. आपला मसाला आता छान परतून झालेला आहे. गॅस बंद करूया. राहिलेलं पाणी भाजी परतून देऊ. भाजीची दांडी गरम झाली. भाजी छान शिजली आपली. आता हा परतलेला मसाला आपल्याला पाहिजे तेवढा आपण यामध्ये टाकून देऊया. हळूहळू हलवत राहू. आपल्याला थोडासा अजून मसाला टाकावा लागेल. त्याला बारीक गॅसवर उकळून द्यायची मस्तपैकी. अजून एक 10 मिनिट बारीक गॅसवर उकळून द्यायची म्हणजे छान तरी येईल. आपल्याला वेगळा परत तडका द्यायची गरज नाही पडणार याला. 10 मिनिट आपण बारीक गॅसवर अशी उकळून देऊया भाजी म्हणजे मसाल्याची चव त्या रश्श्यामध्ये उतरेल. बघा असा एवढा पातळ, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे. हळूहळू कशी तरी यायला लागली भाजीवर. मस्त झणझणीत आणि तिखट असा रस्सा झाला आहे चवदार. गरम गरम भाकरी, पोळी, भात, गरम गरम भातासोबत खाऊन बघा आणि नक्की कमेंट करा मला भाजी कशी झाली आहे. थँक्यू, धन्यवाद.